कधी कधी आयुष्यात आपण सगळं बदलतोय, जागा, लोक, रुटीन, मन मात्र तसंच राहते. आजी त्या छोट्याशा सकाळी आईचा ओरडा, उठ लवकर, घरातली कामं, मित्रांसोबत क्रिकेट आणि गावात इकडे तिकडे नुसतं फिरायचं. तर भाऊ, मी आहे संजोन्याच्या ह्या व्हिडिओत तुमचं स्वागत. पुण्यात आल्यापासून माझं रोजचं रुटीन सगळं चेंज झाले. कुठं जायचं नसेल तर उठायला 12 वाजतात आणि नाश्ता करायला आणि संध्याकाळी जेवायला 12 वाजता. पुण्यात आल्यापासून स्पेशल काय खायला नव्हतं आणि आज ठरवलं आज असं काहीतरी खायचं, गावाकडचं खाले असं वाटलं पाहिजे. काय बलडीदा मी आणि अमरदा गाडी काढली आणि वाडीव अक्का मसूर हॉटेलला गेलो. हॉटेलमध्ये आत गेलो आणि ऑर्डर सांगितली. स्पेशल अक्का मसूर, लसूण फ्राय, अक्का मसूर, बटर रोटी आणि कुस्का राईस. त्याच्या आधी आम्हाला व्हेज रस्सा दिला, मग त्याच्यावर ताव आणि ऑर्डर आल्यावर ते बघून एवढं भारी वाटलं. मग टेस्ट करून बघितलं तर गावाकडचंच खातोय असं वाटलं. आपल्याकडे 2 रोटी असतात, पण इथं त्यांनी 2 रोटीची 1 रोटी केली आणि रोटी द्यायच्या ऐवजी भाकरी द्यायला पाहिजे होती. असलो भारी लागला असतं, मग काय विषय. रोटी खाऊन झालो आणि कुस्का राईस घेतला. आणि भाऊनु इथल्या जेवणाची क्वालिटी असली खतरनाक होती. भाऊनु एकदा तुम्ही इथं नक्कीच येऊ. पुण्यात गावाकडचं कोण असेल आणि त्याला गावाकडचं खायचं असेल तर भाऊनु इथं बिंदास खाऊन झालो आणि आपलं बिल केलं तर आपलं बिल झालं 1200. मग ते ओमदानी पेट केलं. आम्ही ठरवलं इराणी चहा प्यायला जायचं. मग गाड्या काढल्या आणि इराणी चहाच्या टपरीवर 5 कप चहा सांगितला आणि सोबत बन. आणि भाऊनु बनपाव म्हणजे पावात आतमध्ये बटर लावून देतात. मग काय चहा आल्यावर चहात बुडवून खायला चालू केलं आणि एवढं भारी लागाल तर भाऊनु इराणी चहा सोबत बनपाव एवढं भारी लागाल ते की मी तर पहिल्यांदाच खाल्ले. आणि भाऊनु ही चहा एकदा नक्की पिऊन बघा आणि सोबत बनपाव. बिल पेड केलं आणि मला कॅप घ्यायची होती, मग कॅप घेतली आणि रूमला गेलो. भाऊनु आजचा आपला खर्च 100. तर भाऊनु आता हा विषय तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या एक्सप्रेसला नक्की फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.